नववर्षाची सुरुवात देवदर्शनानं व्हावी यासाठी अनेक जण मंदिरात गर्दी करतात। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातही भाविकांची गर्दी पाहायला मिळतेय। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाईच्या दर्शनाला भाविक खूप मोठ्या संख्येनं हजेरी लावत आहेत। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून भाविकांची संख्या ही प्रचंड वाढलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। दररोज जवळपास 1 लाख भाविक देवीच्या दर्शनासाठी उपस्थित राहत आहेत। कोल्हापूर बरोबरच संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातून भाविक या ठिकाणी देवीच्या दर्शनासाठी येत असतात। 2024 हे वर्ष ज्या पद्धतीनं सुखासमाधानाचं गेलं, तशाच पद्धतीचं येणारं वर्ष देखील सुखासमाधानाचं आनंदाचं जावं याच्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाईला साकडे घालण्यासाठी ही सगळी मंडळी आहेत, भाविक आहेत, ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। मला सांगा, तुम्ही कुठून आलेला आहात आणि देवीचं दर्शन घेऊन काय देवीकडे साकडे घालणार आहात? सोलापूरहून आलेलो आहे मी, असंच भक्तिभावानं देवीला आलेलो आहे। नवीन वर्ष कसं जावं असं देवीला साकडे घालणार? नवीन वर्ष सुखा समाधानाने जावं अशी देवाकडे मी प्रार्थना करणार आहे देवीकडे। वेगवेगळ्या ठिकाणाहून भाविक हे देवीच्या दर्शनासाठी आलेले आहेत आणि येणारं वर्ष देखील हे सुखासमाधानाचं जावं, आनंदाचं जावं यासाठी या ठिकाणी भाविक देवीला साकडं घालताना पाहायला मिळत आहेत। कोल्हापूरमध्ये आल्यानंतर, साधारण मंदिराच्या परिसरात आल्यानंतर साधारण 1 ते 1.5 तासामध्ये देवीचं दर्शन होत असतं। पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीनं देखील भाविकांना या ठिकाणी रांगेमध्ये उभा राहिल्यानंतर काही वेळात दर्शन, अगदी मनोभावे देवीचं दर्शन घेता येईल अशा पद्धतीची व्यवस्था देखील पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।